नमस्कार मित्रांनो, मी आहे गणेश शिंदे. 15 years of experience in share market, a certified trainer. So you can learn from me equity, future options, commodity, gold, silver. तुम्ही शिकू शकता माझ्याकडून. वीकेंड बॅचेस आहेत, जॉईन करा. ऑनलाईन आहे. प्रॉफिटची गॅरंटी नाही, पण एवढा आत्मविश्वास देतो की तुम्ही काही न करता घरी बसून इंटरनेटचं पॅक घेऊन पैसे कमावू शकता. आजच्या ग्लोबल मार्केटमध्ये एक गोष्ट खूप स्पष्ट आहे. वॉर क्रायसिस किंवा बिग न्यूज आल्यावर मार्केटमध्ये मोठे मूव्हमेंट होतात. विशेषतः इराणसारख्या देशाशी संबंधित युद्धाची बातमी आली, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगभर दिसून येतो. जेव्हा इराणवर न्यूज येते, तेव्हा सर्वात आधी रिएक्शन दिसतो तो क्रूड ऑइलमध्ये. कारण मिडल ईस्ट हा ऑइल सप्लायसाठी खूप महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे क्रूड ऑइलचे भाव वाढतात. त्याचवेळी गोल्ड आणि सिल्वर सारख्या प्रिसियस मेटलमध्ये डिमांड वाढते, कारण इन्व्हेस्टर सेफ हेवनकडे वळतात. याउलट स्टॉक मार्केटमध्ये फिअर असतो आणि सेलिंग प्रेशर वाढतो. इंडियाच्या कॉन्टेक्स्टमध्ये जर पाहिलं तर अशा परिस्थितीत बँकिंग स्टॉक्स कमजोर होतात, कारण इकॉनॉमिक अनसर्टनिटी वाढते. आयटी स्टॉक्स कधी-कधी स्टेबल राहतात, कारण त्यांचा ग्लोबल एक्सपोजर वेगळा असतो. पण डिफेन्स सेक्टरमध्ये इंटरेस्ट वाढतो आणि काही डिफेन्स स्टॉक जोरात वाढताना दिसतात. तर मित्रांनो, घाबरायचं नाही. वॉरमध्ये सुद्धा आपण प्रॉफिट घेऊ शकतो. पण इथे एक मोठा ट्रॅप आहे. न्यूज बेस्ड ट्रेडिंग. बरेच ट्रेडर्स न्यूज पाहून लगेच एंट्री घेतात, पण वास्तव वेगळं आहे. जेव्हा न्यूज आपल्यापर्यंत पोहोचते तेव्हा स्मार्ट मनी आधीच मार्केटमध्ये पोझिशन घेतलेली असते. रिटेल ट्रेडर उशिरा एंट्री घेतो आणि अनेक वेळा मार्केट उलट दिशेला फिरतो. उदाहरणार्थ, एखाद्या मोठ्या बँकच्या लिडरशिपमध्ये बदल झाला. फॉर एक्झाम्पल, एचडीएफसीच्या चेअरमनने रिझाईन केला आणि एचडीएफसीचा शेअर घसरला काल आणि परवाच्या दिवशी. काल थोडं गेला, परवाच्या दिवशी जास्त गेला. एचडीएफसीचं वेटेज आहे बँक निफ्टीमध्ये 40%. त्यामुळे बँक निफ्टी कोसळला गुरुवारी. गुरुवारी म्हणजे आज तारीख 21 आहे. 19 तारखेला 19 तारखेला बँक निफ्टी कोसळण्याचं कारण एचडीएफसी बँक आणि इतर फॅक्टर्स. तर लिडरशिपमध्ये बदल झाला किंवा स्कॅम न्यूज आली तर स्टॉक लगेच खाली येतो. रिटेल ट्रेडर्स पॅनिक होतो आणि सेलिंग करतो. पण काही वेळानंतर स्मार्ट मनी म्हणजे एफ-आय, फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स, त्याच स्टॉकमध्ये डीप बाय करते. म्हणजेच रिटेल लॉसमध्ये जातो आणि एफ-आय प्रॉफिटमध्ये जातो. म्हणून तुम्हाला एक गोष्ट सांगतो, न्यूज ही अशी अपॉर्च्युनिटी असू शकते, पण ब्लाइंडली ट्रेड करणं हे खूप धोकादायक आहे. खरं यश मिळवायचं असेल तर प्रॉपर स्ट्रॅटेजी वापरणं गरजेचं आहे. इंट्राडे ट्रेडिंगसाठी सर्वात पॉवरफुल इंडिकेटर म्हणजे व्हीवॅप, व्हॉल्यूम, वेटेड एव्हरेज प्राइस. व्हीवॅप म्हणजे वेटेड एव्हरेज प्राइस. व्हीवॅप आपल्याला मार्केटमध्ये खरी स्ट्रेंथ कुठे आहे हे दाखवतो. जर प्राइस व्हीवॅपच्या वर असेल तर बाय साइड स्ट्रॉंग असतो आणि प्राइस व्हीवॅपच्या खाली असेल तर सेल साइड स्ट्रॉंग असतो. वॉर न्यूज किंवा निगेटिव्ह न्यूजच्या वेळी जर प्राइस व्हीवॅपच्या खाली टिकून राहतो, तर स्ट्रॉंग शॉर्ट अपॉर्च्युनिटी मिळू शकते. त्याचप्रमाणे पॅनिक सेलिंग नंतर जर प्राइस व्हीवॅपच्या वर ब्रेक करतो, तर क्विक बाईंग अपॉर्च्युनिटी तयार होते. प्रोफेशनल ट्रेडर्स एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवतात, ते न्यूजची वाट पाहत नाहीत. ते प्राइस ॲक्शन वाचतात. व्हीवॅप आणि व्हॉल्यूम स्पाइक यांच्या मदतीने ते मार्केटमधील खरे डायरेक्शन ओळखतात आणि प्रॉफिट घेतात. उदाहरण म्हणून, जर अचानक मार्केटमध्ये मोठी पडझड झाली आणि व्हॉल्यूम खूप वाढला आणि प्राइस व्हीवॅपच्या खाली टिकून राहिला, तर शॉर्ट ट्रेड घेता येतो. उलट पॅनिक सेलिंग नंतर रिव्हर्सल कॅन्डल बनली आणि प्राइस व्हीवॅपच्या वर गेला, तर बाय ट्रेड घेता येतो. पण स्ट्रॅटेजीपेक्षा जास्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे ट्रेडिंग सायकॉलॉजी आहे. बहुतेक ट्रेडर्स फेल होण्यामागचे कारण म्हणजे फिअर, ग्रीड हे इंडिकेटर आहेत. आणि ओव्हर ट्रेडिंग आणि फिअरमुळे ट्रेडर लवकर एक्झिट होतो, ग्रीडमुळे जास्त रिस्क घेतो आणि ओव्हर ट्रेडिंगमुळे कॅपिटल संपून जातं आपलं. सक्सेसफुल ट्रेडर मात्र डिसिप्लिन असतो. तो प्रॉपर रिस्क मॅनेजमेंट वापरतो आणि इमोशनल डिसिजन घेत नाही. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, वॉर असो, स्कॅम असो किंवा कोणतीही बिग न्यूज असो, मार्केटमध्ये नेहमी अपॉर्च्युनिटी असते. पण त्या अपॉर्च्युनिटीचा फायदा घेण्यासाठी न्यूज नाही, तर स्ट्रॅटेजी काम करते. व्हीवॅप, व्हॉल्यूम आणि स्ट्रॉंग सायकॉलॉजी याचा योग्य वापर केला तर कन्सिस्टंट प्रॉफिट मिळवणं शक्य आहे. जर तुम्हाला रिअल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, इंट्राडे सेटअप्स आणि ट्रेडिंग सायकॉलॉजी शिकायची असेल, तर तुम्ही गणेश शिंदे यांच्याशी कनेक्ट होऊ शकता. वीकेंड ऑनलाईन कोचिंग क्लासेस उपलब्ध आहेत, जे वर्किंग प्रोफेशनलसाठी खूप उपयोगी आहेत. इथे तुम्हाला प्रॅक्टिकल लर्निंग, लाईव्ह मार्केट एक्झाम्पल्स आणि रिअल प्रॉफिट स्ट्रॅटेजी शिकायला मिळतील. लक्षात ठेवा, मार्केटमध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल
तर नॉलेज आवश्यक आहे. पण प्रॉफिट कमवायचा असेल तर डिसिप्लिन सर्वात महत्वाचा आहे. बाकी सगळं फक्त गोंधळ आहे. तर मित्रांनो, मी आहे गणेश शिंदे, MBA फ्रॉम पुणे युनिव्हर्सिटी, 15 years of experience in share market. I'm working as a project manager in MNC at Hyderabad. So these are the weekend batches. This is a great opportunity. Don't lose it. Join today. Comment. Thank you so much.